ब्रेकिंग आपल्यापर्यंत येते बघा। सुप्रिया सुळे 50,000 मतांनी आघाडीवर आहे। मोठं लीड सुप्रिया सुळे यांनी घेतलेले बारामतीमधून। बारामतीमध्ये नणंद भाऊजाईच्या या लढतीमध्ये सध्या तरी सुप्रिया सुळे आघाडी घेताना दिसत। मोठं लीड सुप्रिया सुळे यांनी घेतलंय। 50,000 मतांची आघाडी सुप्रिया सुळे यांना मिळालेली आहे। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पिछाडीवर आहेत। 50,000 मतांनी त्या पिछाडीवर आहेत। तर सुप्रिया सुळे यांनी 50,000 मतांची आघाडी घेतलेली। बारामतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं, कारण बारामतीमध्ये नणंद भाऊजाई एकमेकांविरोधात लढत होत्या आणि त्यामुळेच बारामतीत नेमकं काय होणार, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये होत असलेल्या लढतीकडे लक्ष लागलेलं होतं। यात सध्या नणंद पुढे दिसते। सुप्रिया सुळे यांनी 50,000चं लीड घेतलेलं आहे, तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पिछाडीवर आहेत। सुनेला बारामतीकरांनी नाकारलंय, तर पुन्हा एकदा लेकीच्या पारड्यात मतं टाकताना बारामतीकर दिसतात। सुप्रिया सुळे यांनी 50,000 मतांचं लीड सध्या बारामतीतून घेतलेलं आहे। तर ही बाजूला दृश्य आहे ती पुण्यातली। पुण्यामध्ये कसब्यातून मोठं लीड घेत मुरलीधर मोहोळ भाजपचे अर्थात महायुतीचे उमेदवार हे पुढे आलेले आहेत। त्यांनी दंगेकरांना पिछाडीवर टाकलेले आहे। फटाक्यांची आतषबाजी, गुलालची उधळण, लाडू पेढे एकमेकांना भरवत पुण्यातही जल्लोष सुरू आहे। तर इकडे सुप्रिया सुळेंनी 50,000 मतांची आघाडी घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांना त्यांनी मागे टाकलेले। काकांनी पुतण्याला धोबी पछाड दिलेले आहे। बारामतीमध्ये सुळेंनी सुनेत्रा पवारांवर 50,000ची आघाडी घेतलेली आहे। सुप्रिया सुळे 50,000 मतांनी सध्या बारामतीतून आघाडीवर आहे। तिकडे शिरूरमध्येही शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे आघाडीवर आहेत। राज्यातल्या ठिकठिकाणचा जल्लोष पाहत असताना देशात काय स्थिती आहे बघा। एनडीएला 290 जागांवर आघाडी आहे। काय नेमकं देशातलं चित्र आहे ते आपण बघतो। 405चा नारा देणाऱ्या भाजपकडे 290ची सध्या आघाडी आहे, तर टफ फाईट देते इंडिया आघाडी। 233 जागी इंडिया आघाडी आघाडीवर आहे। ही देशातलं सध्याचं चित्र। तर इकडे राज्यात महायुती 19 जागी आघाडीवर आहे। राज्यामध्ये 48 जागांपैकी महायुती 19 तर महाविकास आघाडी 28 जागी आघाडीवर आहे। महाविकास आघाडीला कौल राज्यातली जनता मतदार देताना दिसत। महाविकास आघाडी 28 जागी आघाडीवर आहे। हे राज्यातलं चित्र महाविकास आघाडीसाठी आणि इंडिया आघाडीसाठी राज्यात आणि देशातही सकारात्मक चित्र सध्या दिसतंय। महायुती 19 जागी आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी 28 जागी आघाडीवर आहे। विभागवार चित्र बघूयात। कोकणात 6 जागा आहेत, त्यापैकी 4 जागी भाजप तर 2 जागी काँग्रेस आघाडीवर आहे। कोकणातले हे चित्र। तर विदर्भामध्ये 10 पैकी 6 जागी भाजप आणि 4 जागी आता काँग्रेस आघाडीवर दिसते। मराठवाड्यातलं चित्र बघूयात। मराठवाड्यात 6 पैकी 2 जागी भाजप आणि 6 जागी काँग्रेस आघाडीवर आहे। पश्चिम महाराष्ट्रातलं चित्र बघा। 10 पैकी 3 जागी भाजप, 6 जागी काँग्रेस आणि 1 जागी सांगलीमध्ये विशाल पाटील आघाडीवर आहे।